हाय, गुड मॉर्निंग. होप सो सगळे खूप छान मस्त मजेत असाल. हा व्हिडिओ ना सॅटर्डेच्या दिवशीचा आहे आणि हा जो शनिवार आहे ना, हा आमच्या घरामध्ये 15 दिवसातून एकदा येतो. कारण या सॅटर्डेला मिस्टरांना सुट्टी असते आणि ज्या सॅटर्डेला मिस्टरांना सुट्टी असते ना, तो दिवस किंवा तो सॅटर्डे मुलांना आणि मलाही खूप आवडतो. कारण 2 दिवस मिस्टर घरी असतात आमच्याबरोबर, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. सॅटर्डेच्या दिवशीची मॉर्निंग ना किंवा ज्या दिवशी मिस्टर घरी असतात ना, त्या दिवशीची सकाळ ही आमची नेहमीची अशीच ठरलेली आहे, जी आम्हाला दोघांनाही खूप आवडते. सकाळी आम्ही रोजच्यापेक्षा थोडं लेट, पण खूप जास्त लेट नाही, त्यातल्या त्यात लवकरच उठतो आणि उठल्यानंतर ना मग असं सकाळचा बराच वेळ चहामध्ये वगैरे जातो. सकाळची शांतता असते, बाहेरून छान असा सूर्यप्रकाश येत असतो घरामध्ये आणि चहा खूप छान वाटतं. चहा वगैरे घेऊन झाला त्याच्यानंतर म्हटलं चला आता रोजच्या कामांना सुरुवात करूया, कारण आत्ता नाही तर थोड्या वेळाने ही कामं आपल्यालाच करायची आहेत. सगळ्यात आधी मी बेडरूममध्ये आले, कारण ना या दरवाजामागे एवढे कपडे साठले होते ना की तो दरवाजा पूर्ण उघडायचा थांबला होता. म्हणजे तो अर्धाच बंद होत होता, असा पूर्ण उघडला जात नव्हता. तर म्हटलं आधी हे याच्या मागचे कपडे काढून घेऊया. तसेही आता 2 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग हे जे काही इकडे अडकवलेले कपडे आहेत ना ते लागणार नाहीत. आता बघा काय झालं, जेव्हा मी वॉर्डरोब बनवलं ना, 2 वर्षापूर्वीच वॉर्डरोब बनवलं, त्यावेळेस मला ही कन्सेप्ट ना माहिती होती की वॉर्डरोबमध्येच ना एक छोटीशी जागा केली जाते कपडे अडकवायला. मला हे माहिती असूनसुद्धा मला खूप रोज पश्चाताप येतो या गोष्टीचा की मी का ती जागा तशी बनवून घेतली नाही. माझा पूर्ण वेळ ती जागा बनेल की नाही, बनवली पाहिजे की नाही, आणि फक्त कपडे अडकवण्यासाठी ती जागा बनवणं तेवढं गरजेचं आहे का, या विचारात गेला. पण आता बघा मी सांगते, तुमच्यापैकी जर कोणी वॉर्डरोब बनवणार असेल तर मी सांगते की ही जागा बनवून घ्या. म्हणजे आजकाल व्हिडिओजमध्ये आपण बघतो ना की वॉर्डरोबच्याच साईडला, बाजूला किंवा बेडरूममध्ये कुठेतरी ना कपडे हँग करण्यासाठी, आपले यूज केलेले कपडे अडकवण्यासाठी वगैरे जागा केलेली असते. ती जागा खूप गरजेची आहे. माझी खूप मोठी चूक झाली आहे की मी कपडे हँग करण्यासाठी आपले रेग्युलर किंवा जस्ट कुठे बाहेर थोड्या वेळासाठी जाऊन आलो, मुलं स्कूलमधून आले, मिस्टर ऑफिसवरून आले की त्यांचे कपडे जे असे अडकवायला लागतात, ते कपडे अडकवण्यासाठी जागा केलीच पाहिजे. वॉर्डरोब जेव्हा बनवतो तेव्हा. हे दरवाजामागे कपडे अडकवण्याचा आता मला एवढा पश्चाताप येतो आहे ना, पण आता काहीच करू शकत नाही. याच्यावर फक्त एकच सोल्युशन आहे माझ्याकडे की वेळच्या वेळी तिथले कपडे काढत जाणं. म्हणजे रोजच्या रोज मी कपडे धुतेच, तरीही ना मुलांचे स्कूलचे युनिफॉर्म, पीटीचा वेगळा, रेग्युलर वेगळा, माझे मुलांना सोडायला आणायला जाते ते कपडे किंवा घरी घालायचे मिस्टरांचे कपडे, असे चौघांचे मिळून ना बऱ्यापैकी कपडे दरवाजामागे जमा होत असतात. चला, तर तुम्ही वॉर्डरोब वगैरे बनवाल ना, तर माझी हीच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ना म्हणजे वॉर्डरोबमध्ये जागा पुरेल की नाही या हिशोबाने मी तेव्हा तो कप्पा बनवला नाही, पण तुम्ही असं करू नका. छोटीशी जागा ते यूज केलेले कपडे अडकवण्यासाठी नक्कीच वॉर्डरोबमध्ये करून घ्या. ते सगळं झालं, कपडे वगैरे बऱ्यापैकी वॉश करायला काढून घेतले. त्याच्यानंतर मी किचनमध्ये आले. आज काय झालं, शनिवार होता आणि द्वितीला हाफ डे असला तरी त्यांना टिफिन असतो. स्नॅक्स ती काहीतरी घेऊन जाते. तिच्यासाठी ना बनाना चिप्स आणून ठेवले होते, पण सकाळी मी तिला द्यायला विसरले आणि तीही घ्यायला विसरली. तिला गेटजवळ गेल्यावर आठवलं की मी टिफिन नाही घेतला आहे, पण तरी तिचं म्हणणं होतं, पप्पा तिला सोडायला गेले होते, तरी तिचं म्हणणं होतं की ठीक आहे मी लवकर येणार आहे, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. पण मला खूप टेन्शन आलं होतं, कारण ती रात्रीही व्यवस्थित जेवली नव्हती आणि म्हटलं आता सगळी मुलं जेव्हा टिफिन खातील किंवा काहीतरी स्नॅक्स एन्जॉय करतील त्यावेळेस ती काय करेल, या सगळ्या गोष्टींचं मला खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं चला आता ना तिला ना असं रेग्युलर खाण्यापेक्षा ना काहीतरी चमचमीत किंवा असं थोडंसं रोजच्यापेक्षा वेगळं खायला खूप आवडतं. मग म्हटलं आज हेल्दी, टेस्टी आणि असं पोट भरेल असं काहीतरी करून घेऊया. घरामध्ये ना खूप थोडासा पालक होता. तो पालक ना मी थोड्याशाच पाण्यामध्ये शिजत घातला, कारण पालक पटकन शिजला जातो, आणि कुकरला बटाटे लावून दिले. म्हटलं आलू पालक पराठा बनवून घेऊया. तोपर्यंत ना आज सकाळी मी खूप कपडे धुवायला काढले होते, त्याच्यामुळे ना 2-3 वेळा तरी मला मशीन लावायला लागणार होती. बटाटे उकडत होते, पालक एका साईडला शिजत होता, तोपर्यंत ना सकाळी एकदा माझी मशीन लावून झाली होती. म्हटलं ते कपडे आधी सुकत घालून घेऊया. ते काम करून झालं तोपर्यंत आता द्वितीला यायचाही वेळ होत आला होता. म्हटलं आता हे ना पीठ वगैरे आपण मळून घेऊया. त्याच्यासाठीच बनवायचं आहे ना, कशासाठी, म्हणजे त्याचे ड्रॉवर वगैरे.
काय पडलं? जी काही पालकची भाजी शिजत ठेवली होती ना ती शिजून झाली होती, बटाटे पण उकडून झाले होते, ते दोन्ही थंड होते. तोपर्यंत म्हटलं चला आपण जे काही पीठ आपल्याला मळायचं आहे ना, पीठ घेऊया. आता दरवेळेस ना मी पीठ चाळून भरते, कधी कधी नाही भरत. ह्यावेळेस मला ना पीठ चाळून भरायला वेळ नव्हता मिळाला आणि ज्या भांड्यामध्ये मी पीठ मळते ना त्या भांड्यामध्ये जर डायरेक्ट मी चाळणीने पीठ चाळायला गेली ना तर ते आजूबाजूला बऱ्यापैकी सांडलं जातं. त्याच्यामुळे मग मी काय करते, एक छोटासा पेला ठेवला याच्यामध्ये आणि जेव्हा जेव्हा मला पीठ घ्यायचं असेल ना त्या वेळेस ना असं मी त्या पेल्याने पीठ चाळून घेते, ज्याच्यामुळे ना म्हणजे पीठ आजूबाजूला सांडत नाही आणि आपल्याला पाहिजे त्या भांड्यामध्ये व्यवस्थित पीठ चाळता येतं. तुम्हाला पण जर कधी असं करायचं असेल, एखाद्या छोट्या भांड्यामध्ये पीठ चाळून वगैरे घ्यायचं असेल ना तर एक छोटासा ग्लास किंवा फुलपात्र पेला वगैरे असं काहीतरी घेऊन ना त्याच्याने असं पीठ तुम्ही चाळून घेऊ शकता. जी काही पालकची भाजी आहे ना जी मी शिजवून घेतली होती ना ती अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. फक्त भाजीच बारीक केली, त्याच्यामध्ये लसूण वगैरे काहीच टाकलं नाही. मी असा विचार केला होता की हे ना पालक मी बारीक करून ना त्याच्यामध्ये ना पीठ मळेल, फक्त नॉर्मल असं आपण जसं पीठ चपातीसाठी वगैरे पीठ मळतो तसं, आणि बटाटे वेगळे त्याचं बॅटर तयार करून मग ना जे काही पीठ मळेल गव्हाचं पालक मिक्स केलेलं त्याच्यामध्ये ते बटाट्याचं बॅटर भरेल. पण ना जसं घड्याळाकडे लक्ष गेलं ना तसं लक्षात आलं की आता द्विती थोड्याच वेळात येणार होती आणि मी खरंच सांगते मला खूप टेन्शन आलं होतं. मला असं वाटत होतं की तिला खूप भूक लागली असेल, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, रात्री पण नीट जेवलेली नाही, असं सगळं माझ्या डोक्यामध्ये सुरू होतं. आणि मग मी म्हटलं चला असं बटाट्याचं बॅटर वेगळं करणं आणि पीठ वेगळं मळणं याच्यामध्ये ना मला असं लक्षात आलं की खूप वेळ जातो आहे. मग म्हटलं आपण जरा शॉर्टकट करूया. मग जे काही उकडलेले बटाटे होते ना ते पण मी किसून किंवा मग असेच ना त्या गव्हाच्या पिठातच टाकले. म्हटलं आपण सगळे एकत्रच करूया आणि मग त्याचे पराठे बनवूया. लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, थोडंसं जिरं, थोडंसं ओवा, थोडंसं हिंग पण घालायचं आणि तुमच्या आवडीचं घरातले 1-2 काही मसाले असतील ना, चाट मसाला म्हणा, सब्जी मसाला म्हणा, तर हे सगळं पण त्याच्यामध्ये ॲड करायचं. हे सगळं टाकलं आणि ना मस्त त्याचं एक पीठ मळून घेतलं व्यवस्थित. पीठ वगैरे छान मस्त मळून झाल्यानंतर ना आता मला काही भिजत वगैरे ठेवायला वेळ नव्हता, मी लगेच त्याचे पराठे बनवायला घेतले. तर सगळ्यात पहिला पराठा बनवायला घेतला. पीठ वगैरे जसं चपाती आपण बनवतो ना नॉर्मली मी तसंच बनवायला घेतलं. याच्या आधी ना मी पालक गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून आणि बटाट्याचं बॅटर वेगळं असेही पराठे केले होते, ते पण टेस्टला खूप छान झाले होते. आणि हे असेही आता म्हटलं चला योगायोगाने असा पण वेळ आली आहे की आपल्याला हे एकत्र करून करावे लागते, तर याची पण टेस्ट कळेल. मस्त पराठे वगैरे बनवून घेतले. पण मी खरं सांगू का, जेव्हा पण कोणतेही पराठे बनवू देत, आपण जेव्हा बॅटर वेगळं बनवून त्या पिठाच्या किंवा गव्हाच्या पिठाचा जो काही गोळा असतो ना त्याच्यामध्ये ॲड करतो ना, मला असं वाटतं त्या पराठ्यांची टेस्ट थोडी एक्स्ट्रा जास्त असते किंवा वेगळी लागते कम्पॅरेटिव्हली आपण जेव्हा गव्हाच्याच पिठामध्ये ना जे काही आपल्याला ज्याचे पराठे बनवायचे असतील ना ते इन्ग्रेडियंट्स मिक्स करतो. कारण मी आलू पराठ्याचं पण बघितलेलं ना, जेव्हा मी ना वेगळं बॅटर तयार करून त्या पिठामध्ये टाकून आलू पराठा बनवते ना तेव्हा त्याची टेस्ट वेगळी असते आणि जेव्हा मिक्स करून बनवते ना तेव्हा त्याची टेस्टला फरक पडतो. मला मोस्टली बॅटर वेगळं तयार करून मग ते ना आपण पुरण वगैरे कसं भरतो तसं पिठाच्या गोळ्यामध्ये भरून लाटलेले ना तसे पराठे मला जास्त आवडतात. पण आज लेट झाला होता म्हणून शॉर्टकट करून घेतला आणि सगळ्यांना मस्त मस्त गरम गरम पराठे वाढले. पराठे सगळ्यांनी खूप छान मस्त एन्जॉय केले, पण ना स्वतःहून कोणी सांगितलं नाही की छान झाले होते वगैरे काय. तसं आमच्या घरामध्ये पहिल्यापासून सवयी नाही. एकदमच खूप एक्स्ट्राऑर्डिनरी जेव्हा काही बनतं ना तेव्हा तारीफ केली जाते, तेव्हा सांगितलं जातं की नाही चांगले झालेत वगैरे. असं तसं जेव्हा बेसिकच काही असतं किंवा खूप जास्त वेगळं काही नसतं त्यावेळेस असं काही स्पेशली सांगितलं जात नाही. ते सगळं झालं. त्याच्यानंतर ना घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि म्हटलं आता दुपारच्या जेवणाची पण तयारी सुरू करूया, कारण नाश्ता करायलाच 11:30-12 वाजले होते. मग दुपारच्या जेवणाची सुद्धा तयारी करून घेतली. दुपारच्या जेवणामध्ये ना आज खूप साधी सिंपल अशी वालाची भाजी करणार होतो. वालाची भाजी आणि भात, मला वालाची भाजी आणि भात खायला खूप आवडतं. पुन्हा कधीतरी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये रेसिपी शेअर करेल. आणि चला जेवण वगैरे बनवून झालं, मस्त गरम गरम भाकरी वगैरे करून घेतल्या आणि आता गरम गरम भाकरी वालाची भाजी याबरोबर ना आम्ही आमचं जेवण करून घेतो. होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की द्या. चला तर स्टे ट्यून, बाय.